नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. या जगात मनाला शांती देणारी पूजा म्हणजे माझ्या महादेवाची पूजा. कलियुगामध्ये जर आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख आणि दोष दूर करायचे असतील तर प्रदोष व्रतासारखं दुसरं कोणतंही श्रेष्ठ व्रत नाही. जे भाविक मनापासून प्रदोष व्रत करतात त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नेहमी टिकून राहतं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप जास्त खास, कारण या महिन्यात एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग चालून आला आहे. यावर्षी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी म्हणजेच 12 जुलै रोजी प्रदोष व्रत आहे. पण हा कोणताही साधा दिवस नाही. या दिवशी प्रदोष व्रतासोबतच मासिक शिवरात्रीसुद्धा आहे. विचार करा, महादेव पूजनाचे हे दोन सर्वात मोठे सण एका दिवशी आले आहेत. शास्त्रात असं म्हटलं आहे की जेव्हा प्रदोष आणि शिवरात्री एकत्र येतात तेव्हा प्रदोष काळात केलेली छोटीशी पूजासुद्धा आपल्याला शिवरात्रीच्या महापूजेचं पूर्ण फळ मिळवून देते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी रविवार आहे. रविवारी येणाऱ्या प्रदोषला रवी प्रदोष असे म्हणतात. ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, जे नेहमी आजारी असतात किंवा ज्यांना दीर्घायुष्य हवं आहे, त्यांच्यासाठी रवी प्रदोष हे एखाद्या वरदानासारखंच असतं. यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचा शुभ आशीर्वादही मिळतो. सकाळची पूजा विधी पाहूया. आता जाणून घेऊया की या पवित्र दिवशी आपल्याला पूजा कशी करायची. 12 जुलैला सकाळी शक्य तितक्या लवकर उठा. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्या, म्हणजे जल अर्पण करा. त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला पाणी घालून नमस्कार करा. घरातल्या देव्हाऱ्यात बसून आपल्या कुलदेवताचे, इष्टदेवताचे नाव घ्या आणि आपल्या लाडक्या महादेवांना मनोभावे स्नान घालून त्यांची पूजा करा. सकाळच्या पूजेनंतर जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या शिवमंदिरात नक्की जा. मंदिरात जाताना काही गोष्टी सोबत न्यायला विसरू नका, जसे की भस्म, अक्षता, चंदन, 11 बेलपत्र, 11 दुर्वा, काळे तीळ आणि स्वच्छ पाण्याचा कलश. मंदिरात गेल्यावर शांत चित्ताने महादेवावर जल आणि इतर साहित्य अर्पण करा. ओम नमो नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करत राहा. लक्षात ठेवा, या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, रागवू नका. अगदी शांत राहून दिवसभर उपवास करा. संध्याकाळची मुख्य पूजा प्रदोष काळातील. प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळच्या पूजेला म्हणजेच प्रदोष काळाला सर्वात जास्त महत्त्व असतं. या दिवशी पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:27 ते रात्री 9:28 असेल. या काळात तुम्ही पुन्हा मंदिरात जाऊ शकता किंवा घरातच महादेवाची विधिवत पूजा करू शकता. रविवार असल्यामुळे महादेवांना लाल चंदन, यामुळे कुंडलीतील सूर्यग्रह शांत होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपदान. या व्रतामध्ये दीपदानाला खूप मोठे महत्त्व आहे. आपल्याला संपूर्ण दिवसात एकूण 7 दिवे लावायचे आहेत. सकाळी 2 मातीचे दिवे तयार करा. एक शिवमंदिरात लावा आणि दुसरा बेलपत्राच्या झाडाखाली. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळात 5 दिवे लावायचे आहेत. पहिला दिवा गणपती बाप्पाच्या चरणी, जेणेकरून घरात सुख समृद्धी येईल. दुसरा दिवा साक्षात महादेवाच्या समोर. तिसरा दिवा बेलपत्राच्या झाडाखाली, कारण संध्याकाळी तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. चौथा दिवा आपल्या घरातील तुळशीपाशी, आरोग्यासाठी. 5वा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घराच्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि ऐश्वर्य मिळते. संध्याकाळची पूजा संपन्न झाल्यावर महादेवांना काहीतरी गोड अन्नाचा भोग चढावा आणि स्वतःसुद्धा ते गोड खाऊन आपला उपवास सोडावा. मंडळी, हा अतिशय सुंदर आणि पावन संयोग सोडू नका. 12 जुलैला प्रदोष आणि मासिक शिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर महादेवाची भक्ती करा आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
महादेवाची कृपा तुमच्यावर कायम राहो. धन्यवाद.